नमस्कार मित्रांनो, मी बाळासाहेब सेलगर आणि माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आपण आपल्या चॅनलवरतून असणाऱ्या आपल्या गावठी विश्लेषण या सदरामधून आपल्याला जी माहिती उपयुक्त आहे, आपल्याला समजेल उमजेल अशा पद्धतीची माहिती आपल्या भोली भाषेत आपल्यालापर्यंत मांडण्याचं आम्ही काम करत असतो. शेतामध्ये आहे सध्या माझ्या, आणि आपण जर बघितलं आता तर अन्न आणि प्रशासन आयुक्तपदी तुकाराम मुंढे सर यांची नियुक्ती झाली. आणि नियुक्ती झाल्याच्या नंतर अवघ्या 48 तासामध्ये काय काय घडलं हे तुम्हाला मी सांगणार आहे. इथून पाठीमागे काही अधिकारी त्या ठिकाणी नव्हते का सरकार नव्हतं हे, परंतु कुणाच्याही पार्श्वभागामध्ये धमक नव्हती की यांच्यावरती कारवाई करावी, यांना गजाआड करावं, लोकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अवलादींना जेलबंद करावं, कुणालाही वाटलं नाही. आणि हे तुकाराम मुंढे सरांनी अवघ्या काही तासांमध्ये करून दाखवलं. काय केलं तर जवळपास कृत्रिमरित्या रासायनिक म्हणजे जे औषध वगैरे वापरून जे 800 किलो आंबे पिकवले होते, भेसळ केलेली होती समजा आपल्या बोलीभाषेमध्ये धरा, ते पकडले, त्या लोकांना जेरबंद केलं. गाईच्या तुपामध्ये भेसळ करणाऱ्या अवलादींना सुद्धा त्यांनी जेलमध्ये टाकलं. किती? 48 तासाच्या अगोदर 26 मे 2026ला त्यांनी पदभार स्वीकारलेला आहे. आणि अवघ्या काही घंट्यामध्ये असणारी ही कारवाई झालेली आहे. दुसरं पागितलं आपण तर खवा, जे आपण गुलाबजाम वगैरे करून खातो, हे आपल्या आरोग्याशी खेळणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, ह्या खवासुद्धा भेसळयुक्त होता. आणि त्यांनी त्याच्यावरती धाड टाकली, त्या लोकांना ताब्यात घेतलं, जेलमध्ये टाकलं. हे अवघ्या काही घंट्यामध्ये घडून आणलं. ह्या अशा कारवाया आपल्याला इथून मागं कधी ऐकायला मिळाल्या का? आता सर्वात एक महत्त्वाची गोष्ट जर आपण बघितली तर आता तुकाराम मुंढे सर या आयुक्तपदी किती दिवस राहतात हे पाहणं फार गरजेचं आहे. कारण की त्यांच्या जितकी सर्व्हिस झालेली आहे त्याच्या दुप्पट जवळपास त्यांच्या बदल्या झालेल्या आहेत. कारण हा माणूस कुणालाच नको आहे. कारण की राजकारणी लोकांचे भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर आणायचे यांचं काम आहे ते, आणि ते करतात, आपलं कर्तव्य पार पाडतात. म्हणून असणार त्यांना ह्या गोष्टीला सामोरं जावं लागतं, बदलींना सामोरं जावं लागतं. परंतु आपल्या कर्तव्यामध्ये या व्यक्तीनं कधीही कसूर केलेली नाही. आता या ठिकाणी ते कधीपर्यंत राहत आहेत हे पाहणं खऱ्या अर्थानं गरजेचं असणार आहे.